डोळे ते शोधण्याकरता ही कथा नाही, कीर्तन नाही आणि प्रवचन पण नाही, मार्गदर्शन. तुम्ही जोपर्यंत आत शिरून पाहत नाही ना तोपर्यंत तुमच्यातल्या गोष्टी तुम्हाला सापडणार नाही. देवाने देवाकडं काहीच ठेवलं नाही, सगळं आपल्याकडे देऊन टाकलं. देवाने देवाकडं काय ठेवलं? फक्त पाऊस पडायचं काम ठेवलं. फक्त कर्म धर्म सगळे आपल्याकडे दिले. खाणं पिणं झोपणं फिरणं या सगळ्या गोष्टी आपल्याकडे दिल्या. फक्त पाऊस पाडायचं तंत्र मात्र त्यांनी त्याच्याकडे ठेवलं. ते पाऊस पाडायचं तंत्र जर आपल्याकडे दिलं असतं ना दुसऱ्याचे कांदे हाणून दिले असते आपण. ते बरं ते देवाने त्याच्या म्हणून मात्र या गोष्टीबद्दल तुम्ही सहज मात्र अंधाऱ्या रात्री बॅटरी रस्त्याला लावते ना तर काय म्हणते, बॅटरीकनं रस्ता दाखवला अंधाऱ्या रात्री, बॅटरी रस्त्याला घेऊन जा, बॅटरीकनं रस्ता. ही गोष्ट खरी का? आता बॅटरी रस्त्याला लावली डोळे झाकून चालत राहिले तर काय दिसणार आहे आपल्याला? खड्डा. डोळे लावून काय दिसणार? खड्डा दिसणार आहे. लाईट गेल्यानंतर दिवा लावला, दिव्या लावून मात्र जी वस्तू आपण पाहतो दिवा लावून, मग दिव्यानं वस्तू दाखवली. खरोखर दिव्यानं दाखवली काय? दिव्यानं दाखवली. दिवा निमित्त आहे. दिवा लावला असताना आपले डोळे लावून घेतले असते काय दिसलं असं? ते जाऊ द्या. तुमच्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये दररोज कोणी ना कोणी आरशात पाहतं का नाही? आरशात आता नाही पाहायचं आपण. अनुष्ठानाने त्याने आरसा नाही पाहायचा. आता अनुष्ठानाने आरसा पाहायचा नाही. डोकं इतरायचं नाही, तेल लावायचं नाही, दात घासायचे नाही, कपडे पिळायचे नाही, आथरून उचलायचं नाही, अंगठ्या वापरायच्या नाही, घड्याळ वापरायचं नाही. मग आता तुम्ही म्हणाल हे का? दैविक शक्ती आतमध्ये. आरसा पाहिल्यानंतर तुमच्या बरोबर कोण बोलतो? आरसा पाहिल्यानंतर कोण बोलतो तुमच्या बरोबर? मी कधीच दिसते, मी कसं दिसतो? कोण बोलतं आपल्या बरोबर? अहंकार. अहंकार बोलतो का नाही? हातात अंगठी असली ना ती गपची बसणारच नाही. घड्याळ असलं तर तीनदा म्हणा. हे अहंकार बोलतो. आणि पायात चप्पल राहू द्या आणि चालताना सटक फटक वाजू द्या, तेवढा जोश येतो बा चालायला. सटक फटक जेवढी वाजते ना आणि सुटबुट असले तर मग ते विचारूच नका. म्हणून मात्र हा अहंकार घालवण्याकरता, हा अहंकार जेव्हा जाईल ना तेव्हा तुमच्यातला परमेश्वर तुम्हाला दिसेल, तुमच्यातला दैविक शक्तीचा अनुभव तुम्हाला येईल. मग पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत मोठ्या आरशाच्या समोर तुम्ही उभे राहिले आणि डोळे लावून घेतले, काय दिसणार आहे तुम्हाला? हो, अंधाऱ्या रात्री बॅटरी रस्त्याला लावली तरी आपल्या डोळ्यांनी रस्ता पाहावा लागेल. अंधाऱ्या रात्री दिवा लावला तर वस्तू पाहायची असली तर आपल्या डोळ्यांनी पाहावं लागेल. आणि आरशाच्या समोर किती मोठा आरसा असू द्या, आरशाच्या समोर उभं राहिल्यानंतर घाण कुठं आहे ते आपल्या डोळ्यांनी पाहावं लागेल. तसं तुमच्या सगळ्यांच्या समोर मात्र आम्ही पण निमित्त आहे. आरशासारखं, बॅटरीसारखं आणि दिव्यासारखं आम्ही पण निमित्त आहे. तुमच्यात काय ठेवले ना ते दाखवणार. मग अनुष्ठान हे कशा करताय? आता ही अनुष्ठान कशा करता? ज्यांना काम नाही त्यांनीच अनुष्ठान करावं. ज्याला काम नाही ते, त्याला काम होत नाही त्यांनी अनुष्ठान करावं असं काय आहे का? आता बापूंनी हे सगळं मात्र खर्च केला तर त्यांना पैसे ठेवायला जागा नाही, त्यांनीच हे करावं. हे सगळं पैसे ठेवायला जागा नाही त्यांनी, असं काय आहे का? एक आपल्या जीवनामध्ये सुख शांती आणू म्हणजे काही साखर आणून चहा आणून फकी आणू नाही. आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा अनु कळा आणि रेणू कळा. जेव्हा आता इकडे आला तो अनु कळायला लागला. अनु म्हणजे डोळ्यानं दिसताना जीवाला आपले कडून त्रास होता कामा नाही.
डोळ्यांना न दिसणाऱ्या जीवाला आपल्याकडून त्रास होता कामा नये. आणि कळत नकळत आपल्याकडून जे मात्र पाप घडतं ना, कळत नकळत, त्या पापाचं शालन होण्याकरता, ते पाप नष्ट होण्याकरता आणि दैविक शक्तीचा अनुभव येण्याकरता महात्म्यांनी मात्र सहज लिहून ठेवलं, तव्याचा जाय बुरसा तो सहजची वय आरसा. तव्याचा जाय बुरसा तो सहजची वय आरसा. याचा अर्थ कळाला तुम्हाला? तव्याच्या खालून जे कळायला राहतं ना, त्याला जर चांगला चकाचक जर घसलं तर त्याचं सुद्धा तोंड दिसलं आपलं, बरोबर आहे ना? तशा पद्धतीनं तुम्ही बहुतेक बऱ्याच वेळा आम्हाला विचारता बरं का, आमची योग कशी सांगा, घर होईल का, गाडी होईल का, शेती होईल का, मुलाचं लग्न होईल का, सुनबाई घरी येईल का, नातू होईल का, पंतू होईल का, कर्ज मिटल का. आता योग काय सांगायचे? योग आणि संचित हे सारखं आहे, पण संचितावर मल्लिनता येते म्हणून मात्र आपल्याला त्याच्यात आपलं संचित, आपल्या नशिबात काय ते दिसत नाही. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, भांडे धुवून चून फळीला लावून ठेवल्यानंतर सुद्धा दरवाजे खिडक्या बंद करून ठेवा तरी त्याच्यावरती घाण बसते. ते म्हणून मग आपल्या संचिताला घाण बसायला तर जायला कुठे जागा आहे? दररोज नाकडं साफ करतो, कान साफ करतो, सगळं घाण बसायला जागा कुठे? परंतु याच्यामध्ये घाण कसली? विचाराची घाण, आणि विचाराच्या घाणीनच मात्र अंतकरणाला मलिनता येते. नव्हे नव्हे, तुम्ही ज्या टायमाला दळण दळते ना, दळण दळताना किती सोंडे मरते होत्या दळणामध्ये. सोंडे माहिती तुम्हाला? सोंडे इकडे काय म्हणते त्यांना बापू? सोंड्याला काय म्हणते? सोंड्याला दळणातल्या हा सोंडेच म्हणते. म्हणजे आमनाकडं सोंडकिडे बोलते साथी आमनाकडे जर काम करीत नसतात त्याला माहिती आहे सोंड्या. आता एक जर तुम्ही काय धान्याचा दाना फोडून पाहत नाही, त्याच्यात किती सोंडे मरते पाहते का तुम्ही? तुम्ही म्हणाल जर आता त्या सोंड्याचा विचार केला मग जेवणच सोडून द्यावं लागेल. जेवण सोडलं मग राहतं का? तुम्हाला जेवण नाही सोडायचं, पण तुम्हाला दान धर्म करायचं. एक दान धर्म करण्याचा अधिकार मात्र तुम्हाला आहे, बरोबर? आणि जे मात्र अनुष्ठानार्थी बसले ना त्यांना ह्या नियमाचं पालन करायचं. आणि आमचं नित्य अनुष्ठान काय? नित्य अनुष्ठान. आयुष्यभर दात घासायचे नाही, आयुष्यभर डोक्यात कंगोय घालायचं नाही, हे नित्य अनुष्ठान आहे. पण तुमच्या संसार सागरात मात्र तुम्हाला वेळ नाही ना हो. कमीत कमी मात्र त्या वेळात वेळ काढून सगळे दिवस आपले, सगळे दिवस आपले नाही, सगळे दिवस आपले नाही का हो? सगळे दिवस आपले नाही म्हणले आता कांदे कुंदे लावणं, पाणी भरणं, हे ते घर बांधणं, मोटर गाडी घेणं, सगळे हे सगळे दिवस तुमचे नाही बरं का, हे तुमचे नाही. हे दिवस तुमचे. आता हे अनुष्ठानात जे आहे ना हे तुमचे. आपलं काहीच नाही हो. ज्याला सांभाळतो ज्याला सजवतो ना हे सुद्धा आपलं नाही, हे साधन आहे. हे साधन आहे. एक दिवस मात्र त्याचं त्याला द्यावा लागेल. ध्येय काळाचा धन कुबेराचं, येथे मनुष्याचं काय आहे? कर्म आणि धर्म मात्र हे फक्त तुमचे. कर्म आणि धर्म हे तुमचे, बाकी तुमचं काहीच नाही, तुमचं काहीच नाही. पाहिलं ना तुम्ही? ही गोष्ट खोटी आहे का? खोटी आहे का ही गोष्ट? हां, खोटी असलं तर सांगा. तुमच्या अगोदर तुमच्या डोळ्याच्या समोर मात्र गेले, त्याची गाडी गाडीच्या शेडमध्ये राहिली, तुटकी चप्पल पायात वापरून, फाटके कपडे अंगात वापरून तरी एवढा मोठा बंगला बनवला तरी त्याला बंगल्यात ठेवलं नाही. बंगल्याच्या बाहेर शमशान म्हणीत त्याला नेलं. विहीर, मोटर सायकल सगळे राहिले, तिथं पोरं लेकरं बाळे सगळे राहिले. त्याने आयुष्यभर या शरीराला सजवलं ना, हे सुद्धा मात्र जळून टाकलं. मग याला कुठं काय तुमचं? जे कर्म आणि धर्म जे आहे ना हे तुमचे आहे, याचा कधी नाश होणार नाही. तुम्ही किती जन्म घ्या हे तुमच्या बरोबर आहे. हां, मग म्हणतात आता याच्यातून फक्त मानव धर्म हा श्रेष्ठ आहे, दुसरा कुठलाच धर्म नाही, जाती धर्म नाही, मानव धर्म सर्वात श्रेष्ठ आहे.
आपण जाती भरम करतो, मात्र मतभेद करतो ना, त्याच्यामुळे आपल्याला अनुभव येत नाही. आता बाप्पूंचं एक वाक्य मात्र आमच्या लक्षात आहे. खरोखर नाराज होता कामा नये, कोणीच नाराज होता कामा नये, कोणी नाराज होता कामा नये. बस हे वाक्य. अहो बस खरोखर मात्र आपल्यामध्ये ना काटे अनगवरती दिसले तुम्हाला, आपल्यामध्ये खरोखर मात्र देवाच्या स्वरूपात येते. हे कळलं ना ज्याला का बा कोणी या जीवाचा न घडू मत्सर, बस ते परमेश्वर तिथंच आणायचं होतं. तुमच्या आणि आमच्यामध्ये परमात्मा परमेश्वर वसलेला आहे हो. पण कवा कळण, तुम्ही सगळ्यांमध्ये देवाला पाहिलं तेव्हा कळण, सगळ्यांमध्ये देवाला पाहिलं तेव्हा कळण. आज मात्र कदाचित तुम्ही एकमेकाला सहाय्य करून अवघे धरू सुपंताची मन म्हणून जाते, परंतु मात्र तुम्हाला ते मार्मिक गोष्टी कळत नाही का. अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या टायमाला आम्ही सांगत असतो, कधी काय सांगत असतो मी, तुम्ही एकमेकाला फक्त खुश ठेवा का. देवाच्या द्वारी उभा क्षण भरीन तेने मुक्तीचारी साधेरा. देवाच्या दारा क्षणभर उभं राहिलं चारी मुक्ती साधल्याचं फळ मिळतं. क्षणभर, क्षण म्हणजे किती, एक सेकंद भर जर देवाच्या दारात उभं राहिलं चारी मुक्ती साधल्याचं फळ मिळतं. तसं मात्र जर समजा तुमच्या आणि आमच्यामध्ये 33 कोटी देवता आहे ना, एखाद्याला मात्र जर समजा गोडधोड थोडंसं खाऊ घातलं तुम्हाला, वाह झालं 33 कोटी देव प्रसन्न. काय पाहिजे ना आपल्याला, ते आपल्याला माहितीच नाही ना. दुसऱ्या तिकडे उपाशी झोपला तरी चालेल, पण आपलं पोट भरून घ्यायचं, दुसऱ्याचा जीव जाऊ तिकडे, पण आपलं भागून घ्यायचं. हा कलियुग आहे. इकडं फक्त पाहत राहा. एक दादा होता, रस्त्यानं चालला, थंडीचे दिवस होते, चहा पिले, थंडी जाते असे म्हणते. चहा पिले, खरं थंडी जाते. थंडी बाहेरून वाजते का आतून, थंडी बाहेरून वाजते का आतून, बाहेरून वाजते. मग गरम चहामध्ये टाकले हो थंडी जाते असं म्हणणं चुकीचं आहे का नाही. आणि आतलं जर थंडी वाजत असली ना, मग संपला विषय त्याचा. आत गरम आहे, आत गरम आहे का ना. काय बिड्या पेल्यावर नाकातून धूर काढला का मग थंडी जाते म्हणते. मग हे शटर बिटर कायला घातले बा थंडीच्या दिवसात. एक ना मात्र थंडीच्या दिवसात मात्र चालला आमच्यासारखी जशी दाढी बिडी होती, थंडी वाजली वाटतं त्याला, बिडी धरली तोंडामध्ये, काडी उघळली, ती काडी उघळली, थुटथुट करता करता ती बिडीला लागायची ना, दाढीलाच लागली, दाढीला लागली. आता दाढीला लागली, बिडी तर नाहीच पिटली, दाढी पिटली. समोरून एक जण येत होता, त्यांना पाहिलं बिडी आहे बघ पण काडी नाही ना, आणि याच्या दाढीला ते लागली, असं हिजवायचं. आणि ते म्हणलं तिकडून, थांबा 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 थांबा, हिजू नका, माझी बिडी पेटू द्या नंतर. म्हणजे त्याला वाटतं काय शेकोटीचे काय, म्हणजे दुसऱ्याचा जीव गेला तर चालेल, तिला दुसऱ्याचं जळलं नाही तर पोळं, पण आपलं वाजून घ्यायचं. हा कलियुगी. म्हणून तुम्हाला देवाच्या शक्तीचा अनुभव येईना. आपल्या दुःखावरून दुसऱ्याचं दुःख जो जाणतो ना, तो देवाच्या शक्तीचा लवकर अनुभव घेतो. म्हणून त्याच्या करता हे अनुष्ठान आहे. तुम्ही जर त्या पद्धतीनं घरामध्ये बसल्यानंतर थोडी सुद्धा घाम तुम्हाला सहन होत नव्हती, बरोबर आहे का नाही, चटकन पटकन 2-3 वेळेस घर झाडून काढायचं. पण आता मात्र जिथं तुम्ही आसन मांडलं ना, ते आसन मात्र अनुष्ठान होईपर्यंत उचलायचं नाही आणि झटकायचं पण नाही. का एक म्हणजे डोळ्यानं न दिसणाऱ्या जीवाला सुद्धा आपल्याकडून त्रास होता कामा नाही. आता लंग घ्या तुम्ही, रेल्वे पाहिली ना तुम्ही, रेल्वे पाहिली का, रेल्वे पाहिली का तुम्ही, कोणी कोण पाहिली रेल्वे कोण कोण पाहिले हातवर करा. रेल्वेचा ड्रायव्हर पाहिला कोणी, ड्रायव्हर पाहिला, रेल्वेचा ड्रायव्हर ड्रायव्हरने पाहिला ना, अशी शिंगा असते त्याला,
तुम्ही पाहिलंच नाही. आता तुम्ही आदर करून मात्र रेल्वे पायाच्या अगोदर ड्रायव्हरलाच पाहायला जाणार का खरोखर शिंग असतं का काय बा. अहो एवढं 40 डबे त्याला ओढायचे, मग तो शिंगावालाच लागेल का नाही? न्यायाधीश असेल तर आपल्यासारखा, वकील असेल तर आपल्यासारखा, पोलीस असेल तर आपल्यासारखा, डॉक्टर असेल तर आपल्यासारखा, इंजिनियर असेल तर आपल्यासारखा, विमान चालवणारा आपल्यासारखा आणि रेल्वे चालवणारा सुद्धा मात्र आपल्यासारखाच आहे. तिथं मुंगी असेल आणि हत्ती असेल. मुंगेचा आणि हत्तीचा आत्मा सारखाच आहे, फक्त शरीर बदल. आपला आत्मा केवढा सांगा बरं. आपलं मॉडेल उभं धन्वरांचं आड, पण आत्मा एकच आहे. दुःख आपल्याला होतं, दुःख त्यांनाही होतं. भूक त्यांना लागते, भूक आपल्याला लागते. झोप त्यांना लागते, आपल्याला लागते. मग म्हणून मात्र आपण प्रत्येकाच्या जीवाला मात्र जाणलं पाहिजे. त्याच्याकरता अनुष्ठान. तुम्ही अनुष्ठान केल्यानंतर अनुभव सांगा, तुझ्या अनुष्ठानामधली काय अनुभव आहे. या अनुभवाच म्हणून मात्र त्याच्याकरता आतील दैविक शक्तीचा अनुभव येवा ना, त्याच्याकरता आपल्याला बाह्य गोष्टीचा त्याग करायचा. बाह्य गोष्टीचा त्याग करायचा. जप तप अनुष्ठान करते ऋषी मुनिजन. ऋषी मुनी करत होते, जंगलामध्ये करत होते. फळं फुलं कंदमुळं हे ते पाला पिला हे ते सगळं खाऊन जीवन जगत होते. अनुष्ठान. आपल्याला तर फराळ वगैरे फळ आहे आपल्याला, त्याला काय नाही मिळाले तर मग पाल्यावरतीच अनुष्ठान करायचे. आणि ते ऋषी मुनी करत होते, ते आता आपल्यापर्यंत आणून सोडलं. जप तप अनुष्ठान करते ऋषी मुनी आणि जन. जन म्हणजे आपण, आपल्यापर्यंत आलं ते. एक साधा आणि सरळ सोपा आणि सुलभ एकदम सुलभ उपाय करून दिला. हे घरातल्या सुखशांतीसाठी, आपल्या आरोग्यासाठी, यशासाठी मात्र ही खूप महत्वाची. म्हणून मात्र अशा पद्धतीनं अनुष्ठानार त्यांनी तर झालं. एक तर दिवस गेलाच, राहिले आता 2 दिवस, म्हणायला 3.5 दिवस. बरोबर. 2 दिवसामध्ये 1.25 लाखाच्या पुढे जप झाला पाहिजे. पण 1.25 लाखाच्या पुढे जप झाला म्हणजे देवाचं तुमच्याकडे लक्ष राहील. देवाचं तुमच्याकडे लक्ष राहील. 1.25 लाख जप तर मग तुम्ही तर 1.25 लाखाच्या पुढे करून टाकशाल. एक महिने 2-4 मंत्र, ते एक मंत्र 2-4 महिने ओढले हो, 1.25 लाखाच्या पुढे होऊन जाईल ना. एक महिने एक मंत्र आणि श्वास, श्वास घेताना श्वास सोडताना, ही जी गोष्ट आहे तर तुम्हाला अनुभव घ्यायचा ना. एका मंत्र्याला जर भेटायला जायचं असलं तर काय करावं लागतं. मंत्र्याला भेटायला जायचं, मंत्र्याला डायरेक्ट आपण भेटू शकत. त्याच्या पियाला भेटावं लागेल, पियाला सांगावं लागेल काय आपली समस्या आहेत. पियामध्ये जाईल, सांगा आमका आमका तामका तामका, मग मंत्री सांगेल बा घेऊन या. तेव्हाच मात्र आपल्याला जायची परवानगी मिळा. आपण डायरेक्ट जाऊ शकत. आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे. आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे. म्हणून मात्र त्याच्याकरता आपलं जप तप हे ते मात्र त्या परमात्म्यापर्यंत पोचलं पाहिजे. कमीत कमी आत्म्यापर्यंत तरी पोचलं पाहिजे. आत्म्यापर्यंत पोचलं तर परमात्म्यापर्यंत निश्चित पोचल. मग आत्म्याचा पिय कोणी वात आत्म्याचा पिय. आणि पिय काय काम करतो माहिती आहे तुम्हाला. तुम्हाला जर पिय काय काम करतो हे जर कळलं तरच आत्म्याचा पिय कळलं तुम्हाला. पिय काय काम करतो. जेवणाचा डबा आणा, ती फाईल आणा, ती वही आणा, ती पेन आणा, सगळं या आणा या आणा या आणा या आणा, बाटली आणा, बिसलेरी बाटली. आणि तर जर समजा उठून बाटली घे, डबा घे, ती वही घे, ते जर रजिस्टर घे, उठून 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 बसून उठून करून जाईल ना. त्याच्याकरता मग तर त्यांच्यासमोर काय असतं, पी असतो, शिपाई असतो, त्यांना त्रास होऊ नये म्हणून. तसा आत्म्याचा पिय कोणी हो, आत्म्याचा पिय, आत्म्याचा पिय. श्वासोश्वास
आता तुम्ही त्या पियाला जर ते मंत्र्यापर्यंत जाऊ नाही दिलं ना पण ते काल जगल. तसं मात्र आत्म्याचा पिया हा श्वासोश्वास जर तिथपर्यंत जाऊ दिला नाही तर आत्मा राहू शकेल. मग श्वास आत्म्यापर्यंत जातो येतो जातो येतो जातो येतो जातो येतो. मग त्या श्वासोश्वासावरती आपला मंत्र श्वास घेताना मंत्र श्वास सोडताना मंत्र श्वास घेताना मंत्र श्वास सोडताना मंत्र असं जर तुम्ही केलं निश्चित मात्र तुमची विधी पूजा आरती जप तिथपर्यंत पोहोचणार. आता या गोष्टी मात्र सहज तुम्हाला सगळ्यांना माहिती. विहीर असली, पाईपलाईन असली, मोटर असली. एक दादाची विहीर होती, त्या विहिरीवरती मोटर पाणी आणि 1000 फूट पाईपलाईनीला 2000 शिदरे होते. 1000 फूट पाईपलाईनीला 2000 शिदरे. तेव्हा आता पाईपलाईनीतून पाणी शेतात जाईल का वा सांगा बरं तुम्ही. 1000 फूट पाईपलाईनीला 2000 शिदरे जाईल ना पाणी? नाही जाणार. का म्हणून नाही जाणार? शिदिऱ्यामुळं. मग आता पहिले शिदिरी बुजावं लागेल तो पाणी. विहीर, मोटर, इलेक्ट्रिक, पाईपलाईन आणि पाणी. आणि पाणी जेव्हा मात्र ते 2000 शिदिरे बुजवले आणि पाणी शेतात गेलं मग सगळं हिरवगारच. कांदे येईल, वांगी येईल. ती विकायला गेलं का भजी मिळन, पाव मिळन, मिसळ पावही मिळन. गावात तिथं ती गेलं पाणी गेलं तर तसंच इथंही शरीर. आता या शरीराचे अवयव डोळे, कानी, नाक हे साधन आहे मोटरीसारखं. मग याच्यातून आता पाईपलाईन, मनाची पाईपलाईन. आणि या मनाच्या पाईपलाईनमधून काय सोडायचंय? विधी पूजा आरती जप तप हे सोडायचंय. पण या मनाच्या पाईपलाईनीला 1000 नाही 2-3 हजार शिदरे. हे शिदिरे बुजावल्याशिवाय मात्र आपली विधी पूजा आरती जपते. तुम्ही म्हणा कोणते शिदिरे? आता मनात येणारे विचार हे शिदिरे. विचार हे शिदिरे हे. म्हणून मात्र या विचाराच्या शिदिऱ्यांना मात्र बुजवायचे. म्हणून प्रथम पहिल्यांदा काय करायचं? मनाला जिंकायचं. आपल्या अनुष्ठान म्हणजे काय? मनाला जिंकलं. ज्याने मनाला जिंकलं त्याने साऱ्या जगाला जिंकलं. जो मनाला जिंकू शकत नाही तो कोणाला जिंकू शकत नाही. जो मनाचा दास तो साऱ्या जगाचा दास. ज्याचं मन दास ना त्याचं सर्व जगच दास आहे. याचा अर्थ कळाला तुम्हाला? जो मनाचा दास तो साऱ्या जगाचा दास आणि ज्याचं मन दास त्याचं सर्व जगच दास आहे. म्हणून मात्र आता इथं सांगू तुम्हाला. आता मनाचा दास म्हणजे काय? एकाला लागली तमुकाची तलप. तमुकाची आता त्यांच्या खानाखोना तुम्हाला माहीत नसेल. फक्त असं केलं. आता एक जण म्हणतात त्या 15 एकरला पाणी भरीत होतं. 15 एकरला कांद्याला. तर लांबच पाहिलं. त्याचं जवळ गेला असं खेची चापून पाहिले. त्याला जवळ येऊ दिलं. जवळ येऊ दिलं. तू काय म्हणा हाय पुढी तर तिला चढून गेली म्हणे आंघोळीच्या ठिकाणी. येतो पुढी घेऊन दिलं पावडं त्याच्या हातात. फिरवली पाठ त्यानं. तेव्हा असंच माणूस पाठवूच जाय म्हणे. कायची पुढीन पाडी. तो गेला त्याचं काम करून आला. तोपर्यंत त्याचं 15 एकर पाणी भरणं झालं आणि आला खिशा झटकीत. आता जर समजा आणली असती पुडी मग याने काय सगळं पुडी दिली असती काय? एकच चिडा दिला असते. आणि 15 एकरला पाणी भरायचे किती पैसे मिळाले असते? किती पुढे आल्या असते? असं एवढे गिड्यासाठी 15 एकरला पाणी भरायला. हा मनाचा दास नाही तर मग कोणाचा दास म्हणायचा? मग मनाचा दास तो साऱ्या जगाचा दास व्हा. एका लागली बाटलीची तलप. आता बाटली तरी केवढ्याला मिळते? त्या हाताने आता मान मिळत ती. पहिली ती चपटी होती एवढी एवढी. आता ती काही पुरत नाही एवढी एवढी एवढी. ती एका घोटाची झाली आता ती. आता मोठा खांबा आला. रात्री नेला म्हणजे सकाळपर्यंत पुरला पाहिजे तो खांबा आला. आम्ही तर सांगतो ते भूमी तर बाटलीत भरून चपट बाटलीत भरून शापा. ती चपट बाटलीच मिळाला ना. मग आता का कंपनीवाल्याला ऑर्डर द्यावं लागते काचेची चपटी काढा म्हणून अशी. तर त्याला केला खाना खुना. ते करीत होतं 100-200 म्हशीचा गोठा साफ.
त्या खोऱ्याला. यानं पाहिलं ना, खुलवलं. चिमणीची आहे पाकिट तर तिळच राहून गेलं म्हणे. आंघोळ केली तिळच. घे म्हणे हे खोरं मी घेऊन येतो पाकिट. तर का सगळं विसरण बा. पण एकदा पाकिट सुद्धा विसरण बहुतेक, पण तंबाखूची पुढी नाही विसरत कोणी. कपडे धुवायचं अगोदर चाच पडून चुच पडून आणि ते पैसे ठेवायला नाही एवढं पक्क पाकिट हो. तो मग इतकं पक्क पाकिट आहे त्याला पाणीच लागत नाही ना, किती बिजू देतो बाबा. काय आम्ही बऱ्याच जणांच्या पुढ्या जमा केल्या ना, एकदम पॅकिंग आहे वॉटरप्रूफ पिशवी ती. काय का मग ती का सादळून जाते काय, सादळ चोळणार नाही ना ती. केला बा त्याचं काम करा काच पाकिट पिकीट. याचा 100-200 म्हशीचा गोटा साफ झाला. हा बसला वाट पाहत त्याच्या आताशी मग अशी आला खिशा झटके. तो म्हणजे आईला पाकिट सापडलं नाही, तिला मोकळा काढून. याची कथा आहे. आता तुम्हाला मनाचं दास बनायचं का मनाला तुमचं दास बनवायचं हे तुम्ही ठरवायचं. आता त्याने मनाला जिंकलं, त्याने साऱ्या जगाला जिंकलं. जो मनाला जिंकू शकत नाही तो कोणाला जिंकू शकत नाही. मन इतकं विचित्र आहे, इतकं विचित्र आहे. त्याला कुत्र्याची सुद्धा उपमा शोभत आणि माकडाची तर शोभत असते. आता हे बी सांगून टाकतो. एकदा माकड पाळलं, एकदा माकड पाळलं. ती माकड सगळं कामं करायचं आणि काम नसलं का त्या दिवशी मग आता ते ज्याच्या बोकांडी येऊन बसायचं. ते काय कधी नका बिका काढत नाही. काम तर सगळं करायचं आणि काम नसलं का याच्या बोकांडी येऊन बसायचं. आता माणसंच नका काढते, ही माकड कधी नका काढताना पाहिलं का तुम्ही? त्यांना ते वा खाजायला लागतं ना ते काच कोण नका काढते ते. म्हणून मात्र एका मित्राला सांगितलं त्याने म्हणे भाऊ हे काम तर सगळं करीत आणि काम नसलं का मग बोकंड येऊन बसतात, याला काम आणावं करून. आपलं मन माकडासारखंच आहे भाऊ, काही उचापती करीत बस. कथा कीर्तन मला बसलं ना, कार्याकोडी इकडं हानी इकडं पाहिन, इकडं हानी इकडं पाहिन, याला बोट टोचीन इकडं पाहिन. माकड नाही तर मग काय, माकड एका फांदीवर कधी बस पाहिलं कधी एका खाद्य माकड कधी ध्यानाला बसलं पाहिजे तुम्ही? माकड ध्यानाला बसताना पाहिजे नेमका. मग त्याला सांगितलं तुझ्या दारामध्ये अंगणामध्ये खांबार मोठा आणि ते काम करून आलं का लगेच सांगायचं जाईल वर जाईल खाली. जोपर्यंत काम सांगत नाही तोपर्यंत वर जायचं खाली यायचं. पण तू बी हुशारीनं राहायला पाहिजे तिथं, हुशार सावधगिरी ना. नाही तर काम करून यायचं तो बोकंडी बसायचं, मग तू म्हणायचं खांब्यावर जाय. तू अगोदर तिकडून आल्याबरोबर तुझ्या बोकंडी बसायचं अगोदर सांगायचं त्याला वर जाय खाली. झाला ना त्याचा त्रास. पण इतकं सतर्क राहावं लागायचं. काम करून आला का त्याला वाटच पाहावं लागायची, येतं काय कोण काम करू, येतं काय काम करू. तसं मनाला सुद्धा सतर्क राहावं लागतं. मनाला सुद्धा सतर्क राहावं लागतं. त्याला असं अजिबात मात्र थोडंसं मोकळं सोडायचं नाही, कुठंतरी गुंतून ठेवायचं त्याला. ह्या मनाच्या खोडी धरला टावकदाना सोडी. म्हणून मात्र मनानेच मात्र सगळ्या गोष्टी घडू शकतात. तुमच्या जीवनाचा उद्धार सुद्धा मनाने होईल, चांगल्या गोष्टी सुद्धा मनाने सुद्धा. अहो मनाने मात्र काय केलं, चपलानं मार खावा लागला, पाय तिकडून हाणलं पोटभर मनानं. आणि काही मनाने मात्र लोक त्यांच्या कपाळाला टीका लावून तिची पूजा करतात. हे कशानं करतात? मनानच का नाही? म्हणून आजच्या तिथीमध्ये आता एकाने कुत्रे पाळले, बंगला राखायला कुत्रे पाळले, 5-6 कुत्रे. त्याच्या बंगल्याच्या समोर अशी झाडं होती, रस्त्याच्या कडाला मोठे मोठे झाडं. झाडं असले म्हणजे थोडंसं शोभवंत वाटतं, प्रतिष्ठित व्यक्ती होता. त्याच्या तरी पाहुणे पाहिले नव्हतं, सोयरे सामान जमायला. मग आता ते म्हणलं बा पाहुणे पाहिले ना रे, कुत्र्याला पहिलं पोटभर जीव भरून देतो, एखाद्या सावलीखाली झोप नाही. आता ते का माणसं आहे सावलीखाली झोपायला. पुरणपोळीचं जेवण केलं, सणासारखा सण केला, कुत्र्याला पोटभर जीव घालून दिलं. 5-7 कुत्री होती, पोटभर जीव घालून दिलं. पाहुणे आले, सगळा स्वयंपाक व्यवस्थित म्हणजे माणसं व्यवस्थित असले पाहिजे. एकातही मीठ कमी नेहमी काही नाही, व्यवस्थित सगळं. ते म्हणले माणसं चांगली. निघाले निरोप घेऊन, निघाले ते एका बाजूनं
असं थोड्या अंतरावरती दुसऱ्या तिसऱ्या नंबरच्या झाडाखाली खुडकं कुत्रं कडाकड हाडकं फुटीत होतं. छायला एक जण पाहिलं व ते म्हणे पाय पाहुण्यांना पोळ्यान बिळ्यान थेन सणन ह्याला कुत्र्याला भाकरीने टाक दिला. काय काय कामाचे लोक. ते म्हणले व कुत्र्याला सवय राहते तशी, जाऊ दे बरं त्याला सोडून विषय. पुढे गेलं पुन्हा पुन्हा एक दुसरं कुत्रं तसंच. ते म्हणलं बघे भाई आता दोनच कुत्री आणि ती दोन्ही हाडकं चावरायली म्हणजे याच्या अर्थ हे भाकरी टाकी. त्याला काय माहिती 5-6 कुत्रे होते म्हणून गेलं ना म्हणून शाळाची माणसंच नको. समजलं तुम्हाला. मला मात्र इथं मनाला जिंकायचे, मनाला जिंकायचे. आणि ह्या अनुष्ठानातून अनुभव घ्या. मनाला जिंकायचं तेव्हा तुम्हाला अनुभव येईल. आजचा तर 3.5 दिवस अशी बोलता बोलता निघून जाते, काय सांगावं काही नाही. म्हणून मात्र आपल्या घरामध्ये शॉर्टकटमध्ये शेंडे कतरून सांगतो तुम्हाला का बा कळत न तर जर समजा आपण दळण देतो पायलीवर दळण 5-6 माणसांसाठी, पायलीवर दळण 5-6 माणसांना तर किती सोंडे 5-6 सोंडे धरा तुम्ही. 5-6 सोंडे एका दळणात मळत असतील. मग वर्षाचे किती सोंडे झाले होते, वर्षाचे किती सोंडे झाले. मग असं कळत न कळ नागर वकर हाकताना किडे माकुडे मरते का नाही. तुम्ही पाहते का मुंग्याच्या धावार्थच नागर गेला, शिदोडी नांगरले त्या शिदोडीच गेले चिरून, दोन्ही खांडे झाले त्याच्याले. किती किती हत्या होती. म्हणून त्याच्याकरता ही जी हत्या होती कळत न कळत याची जी मलिनता आहे आपल्या संचितावर बसते. यश नाही येत, आरोग्य नाही, शांती नाही घरामध्ये. ह्या अशा पद्धतीने मात्र ही मलिनता आल्यावरती आपलं तोंड आपल्याला दिसताना आरशावरती आरसा पुसावा लागतो तेव्हा आपलं तोंड दिसतं. तशी संचिताची मलिनता काढावं लागते ना तेव्हा आपल्या संचितात घर आहे का, गाडी आहे का, कर्ज पिटन का, हे सगळं मात्र आपलं वय कवा संचिताची मलिनता जाईल तेव्हा. आणि मलिनता काढण्याकरता दुसरं साधन नाही तर ते अनुष्ठान. त्या अनुष्ठान त्याला आरोग्य नाही, त्याच्या घरात शांती नाही, ज्याला यश नाही त्यांच्यासाठी अनुष्ठान. आणि बघ बॅटरी एकदा चार्जिंग केली तर ती काही सरसच नाही दाखवत. तर अनुष्ठान केल्यानंतर ना एकच नाही, अखंड हरिनाम सप्ताह असतो. अखंड हरिनाम सप्त्यामध्ये हरिओम बोला. हरिओम. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. अनुष्ठानार्थी बोलू नका. मौनस्य सर्व साधन. मौनाने सगळं साध्य होतं. आम्ही 15 वर्ष 3 महिने मौन धरलं म्हणून आज मात्र इथे शक्तीचा संचय होतो मौनाने. आणि मौनाच्या सर्व साधन. घरामध्ये भांडणं पण होत मौन. एक दृष्टांत सांगतो तुम्हाला म्हणजे मग पुढे जातो थोडंसं. आता जर मौन धरत राहिले तुम्ही जेवताना मौन धरत राहिले तर भाजीत मिठाई कमी असलं तर गपचूप खाणार तुम्ही. नुसतं म्हणणार. पण जर बोलत असले मौन नसलं ना मग तर मात्र फार बोलन तर जेवण होईपर्यंत मग मात्र पाठाचे. बरोबर. एक टांग्यावाला होता, टांग्यावाला. आता तो टांग्यावाला उताराला टांग लागलं तेचवाला, उताराला टांग लागलं. आता टांग तुम्ही पाहिलं ना, टांग घोडीचं टांग त्याला काही गिअर ब्रेक राहते का, त्याला गिअर ब्रेक स्टेरिंग ब्रेक राहते त्याला नाही. उताराला टांग लागलं आणि त्या साईडने एक ताई चालल्या होत्या हळूहळू चाल. आता तो बाबा उतारला टांग लागले हो. आता हे पाहिले भाऊ त्या रथ उतरत. आता कालचंच आमचं हिरामन भाऊची त्यांची मिरवणूक होती तर ते आपल्या टेकडीवरून त्या बग्गीमध्ये बसवलं व त्या घोड्याच्या बग्गीमध्ये. त्याला तिथं 10-12 जण तर वडायलाच होते मागं, कारण की उतार होता. त्याला उतार लागला का ओढून धरायचं, चढ लागला का लोटायचं. आता ते उतारायला लागलं. तो म्हणायचा हे बाई बाजूला, हे बाई बाजूला, हे बाजूला असं म्हणता ते म्हणले याला एवढा रस्ता पडला म्हणजे तिकडून इकडच काय असं म्हणता टांगा गेलं ना होत्या बाईचे.
ते म्हणले एवढा त्यांनी दिली तीन दिली केस करून. केस गेली कोर्ट पार गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत केस गेली बा. पण तो जेव्हा केस केली तो एका महाराजांकडे गेला. महाराज ध्यानाला बसले होते. आता महाराज ध्यानाला बसले होते तर महाराज केव्हा डोळे उघडतील, कधी ध्यानातून उठतील, कधी मला मार्गदर्शन देतील. आता ते टाईमच झाला त्याचा कोर्टाचा. हा तिथं गेला आणि तिथं बघत राहिला. आता बाबा केव्हा आशीर्वाद देईल. मग तिथं म्हणता म्हणता बाबांनी डोळे उघडले आणि बाबा फक्त म्हणला मौनाश्य सर्वसाधन, मौनाश्य सर्वसाधन, बस एवढंच म्हणला आणि गेला तिथून. मौनच धरून घेतलं, बोलायचंच नाही. गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत गेला, बोलायलाच ना तो. ती बाईच बोलायची. यानं टांगांग घातलं, यानं टांगांग घातलं, यानं टांगांग घातलं, यानं टांगांग घातलं, असं ती बाईच बोलायची. जेव्हा हायकोर्टात गेलं बा, हायकोर्ट म्हणजे तिथं डायरेक्ट आता ज्याच्या बाजून निकाल लागल तो निर्दोष सुटल, आणि ज्याच्या बाजून निकाल लागणार नाही त्याला फाशीवर दिला जाईल. न्यायाधीश साहेबांनी दिलं सांगून, जो आरोपी राहील त्याला फाशीवर दिला जाईल आणि जो निर्दोष सुटल तो सुटल. आता बाईला पाणी पंचत येतं काही बोला ना. गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत कार्यक्रम आला हा. आता होईल कस काय मग? का मग मीच आरोपी होते काय? आता बाबा तर एक नाही दोन नाही. मग बोलता 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 ती इतकी चिडून गेली, तिची तळपायच्या गेली मस्तकाला. ती म्हणले तेव्हा तर गण म्हणायचा म्हणी, बाई बाजूला हे बाजूला बाजूला, आता काय झालं तुला बोलायला? समजलं तुम्हाला? मग न्यायाधीश साहेब म्हणले तेव्हा म्हणलं तर ना बाजूला बाजूला बाजूला. म्हणजे हा मग काही टांग्याला काय स्टेजिंग होती काय? त्याला काही एअर ब्रेक होत असेल, जागेवर ब्रेक दाबायचं. कोण सुटलं? निर्दोष. म्हणजे ह्याचं मौनाने सगळं साध्य होत असते. म्हणून शक्तीचा संचय होतो.